गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण एल सी आर सिरीज सर्किट स्टडी केलं आहे. इंडक्टिंग डॉमिनेटिंग एल सी आर सिरीज सर्किट आणि कपॅसिटर डॉमिनेटिंग एल सी आर सिरीज सर्किट आपण स्टडी केलं आहे. आज आपल्याला स्टडी करायचे पॉवर इन ए सी सर्किट. मग ॲव्हरेज पॉवर लॉस इन रजिस्टिव्ह सर्किट, ॲव्हरेज पॉवर लॉस इन इंडक्टिव्ह सर्किट, ॲव्हरेज पॉवर लॉस इन कपॅसिटिव्ह सर्किट आणि ॲव्हरेज पॉवर लॉस इन एल सी आर सिरीज सर्किट हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग पहिलं सर्किट आहे ते रजिस्टिव्ह सर्किट. आता नीट लक्ष द्या. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट अँड ई एम एफ बोथ आर इन सेम फेज, फेज डिफरन्स इज झिरो. मी थोडंसं रिवाईज करतो. इन केस ऑफ रजिस्टिव्ह सर्किट करंटचं रिलेशन ई एम एफचं रिलेशन असतं ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी आणि करंटचं रिलेशन असतं आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी. करंट अँड ई एम एफ आर इन सेम फेज. बरोबर आहे. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर ई एम एफचं रिलेशन असतं ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी आणि करंटचं रिलेशन असतं आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. In case of inductive circuit, current and EMF are out of phase with phase difference minus pi by 2 radian. Current is lagging by the angle of pi by 2 and EMF is leading by the angle of pi by 2. कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर कपॅसिटिव्ह सर्किटमध्ये ई एम एफचं रिलेशन असतं ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी आणि करंटचं रिलेशन असतं आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू. इन केस ऑफ कपॅसिटिव्ह सर्किट करंट अँड ई एम एफ आर आउट ऑफ फेज with arbitrary phase difference pi by 2 with phase difference pi by 2 radian. Current is leading and EMF is lagging. आता एल सी आर सिरीज सर्किट असेल, इन केस ऑफ एल सी आर सिरीज सर्किट करंट अँड ई एम एफ आर आउट ऑफ फेज विथ आर्बिटरी फेज डिफरन्स फाय. जसं इंडक्टिव्ह सर्किटला फेज डिफरन्स फिक्स असतो मायनस पाय बाय टू रेडियन. कपॅसिटिव्ह सर्किटला फेज अँगल फिक्स असतो, फेज डिफरन्स फिक्स असतो प्लस पाय बाय टू रेडियन. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर फेज डिफरन्स फिक्स असतो झिरो रेडियन. तसं एल सी आर सिरीज सर्किटमध्ये फेज डिफरन्स फिक्स नसतो, तो कोणता तरी आर्बिटरी अँगल असतो डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यूज ऑफ एल सी एन आर. तिथे कोण लीड करतं, ई एम एफ लीड करतो की करंट लीड करतो हे देखील फिक्स नसतं. इट विल ऑल्सो डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ एल सी एन आर. जर इंडक्टर डॉमिनेटिंग सर्किट असेल तर ई एम एफ लीड करतो आणि कपॅसिटिव्ह डॉमिनेटिंग सर्किट असेल तर करंट लीड करतो. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे पॉवर लॉस इन एल सी सर्किट. मग पहिलं सर्किट आहे ते रजिस्टिव्ह सर्किट. आता फॉर रजिस्टिव्ह सर्किट ई एम एफ इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट अँड ई एम एफ आर इन सेम फेज, देअरफॉर आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 2. इंस्टंटेनियस पॉवर इज नथिंग बट ई इंटू आय. हे आपण 11च्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये रिलेशन स्टडी केलं आहे. पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट, व्होल्टेज म्हणजेच ई एम एफ. सो इन्स्टंटेनियस पॉवर आली ई इंटू आय. सो हे आलं पी इन्स्टंटेनियस इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी इंटू आय झिरो साईन ओमेगा टी. सो इन्स्टंटेनियस पॉवर आली ई झिरो आय झिरो साईन स्क्वेअर ओमेगा टी. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. देअरफॉर ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू कॅपिटल टी पी आय डी टी डिवायडेड बाय कॅपिटल टी. ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय, इन्स्टंटेनियस पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल डिवायडेड बाय टाईम पिरियड. ओके. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू टी पी आय डी टी अपॉन कॅपिटल टी. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू टी. इन्स्टंटेनियस पॉवर किती आहे, ई झिरो आय झिरो साईन स्क्वेअर ओमेगा टी अपॉन ए कॅपिटल टी. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू हे आलं ई झिरो आय झिरो अपॉन कॅपिटल टी इंटू इंटिग्रेशन झिरो टू टी साईन स्क्वेअर ओमेगा टी. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं नाही आहे, आपल्या बोर्डच्या बुकमध्ये देखील सॉल्व करायचं नाही आहे,
आणि म्हणजे बोर्डच्या बुकमध्ये देखील सॉल्व्ह करून दिलेलं नाही आहे आणि एन सी आय टीच्या बुकमध्ये देखील सॉल्व्ह करून दिलेलं नाही आहे. हे इंटिग्रेशन ह्याच्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या. आता साइन स्क्वेअर ओमेगा टीचे ह्याला इंटिग्रेट करायचं आणि लिमिट पुट करायचे. सो इंटिग्रेशन 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी इज ऑलवेज इक्वल टू कॅपिटल टी बाय 2. तुम्ही बोर्डचा पेपर लिहिताना हे इंटिग्रेशन जरी तुम्हाला सॉल्व करता येत असेल तरी ते करायचं नाही. डायरेक्ट नोट काय करायचं, इंटिग्रेशन 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी इज इक्वल टू टी बाय 2. ओके. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0 I0 अपॉन टी इंटू टी बाय 2. टी कॅन्सल झालं. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0 I0 अपॉन 2. 2ला मी √2 इंटू √2 लिहितो. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0 अपॉन √2 इंटू I0 अपॉन √2. आता E0 अपॉन √2 म्हणजे ERMS आणि I0 अपॉन √2 म्हणजे IRMS. देअरफॉर पी ॲव्हरेज इज इक्वल टू ERMS into IRMS. So this is power loss in resistive circuit. जर तुम्ही रजिस्टिव्ह सर्किट यूज करताय तर त्याच्यामध्ये फायनाईट पॉवर लॉस असणार आहे आणि तो पॉवर लॉस किती असेल, ERMS इंटू IRMS. आता रजिस्टिव्ह सर्किट असेल तर पॉवर लॉस हा मेनली कशामुळे होतो, ड्यू टू प्रोडक्शन ऑफ हीट. रजिस्टर असेल, रजिस्टरमधून करंट पास केला, देन अकॉर्डिंग टू जूल्स लॉ H इज इक्वल टू I²RT. रजिस्टरमधून करंट पास केला की तिथे हीट प्रोड्यूस होईल आणि हीट प्रोड्यूस झाल्यामुळं पॉवरचा लॉस होईल. तर रजिस्टिव्ह सर्किटमध्ये फायनाईट पॉवर लॉस असणार आहे आणि तो पॉवर लॉस किती असेल, ERMS इंटू IRMS. आता ERMS इंटू IRMS म्हणजेच PRMS. तर बघा हे पी ॲव्हरेज आहे, याला म्हणायचं रिअल पॉवर, तर PRMSला म्हणायचं अपॅरंट पॉवर. लक्षात आलं. डेरिवेशन अगदी सोपं आहे. तुम्हाला डेरिवेशन अगदी सोपं आहे. पहिल्यांदा आपण EMFचं रिलेशन घेतलं, नंतर करंटचं रिलेशन घेतलं. इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे इन्स्टंटेनियस EMF इंटू इन्स्टंटेनियस करंट. त्यानंतर ओव्हर अ कंप्लीट सायकल आपण इंटिग्रेट केलं. मग पी ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आला, इंटिग्रेशन 0 टू टी PIDT अपॉन टाइम ऑफ वन कंप्लीट सायकल कॅपिटल टी. इंटिग्रेट केलं. इंटिग्रेशन तुम्हाला जरी येत असेल टिल देन ते सॉल्व करत बसायचं नाही, त्याच्या डायरेक्ट व्हॅल्यू लिहायच्या. क्लिअर झालं. सो in case of resistive circuit there is finite power loss. This power loss is in terms of heat. लक्षात आलं. रजिस्टर मधून करंट पास केला की तिथे अकॉर्डिंग टू जूल्स लॉ हीट प्रोड्यूस होईल. ओके. ड्यू टू दिस हिटिंग इफेक्ट देर इज पॉवर लॉस. सो इन केस ऑफ रजिस्टिव्ह सर्किट देर इज फायनाईट पॉवर लॉस. ओके. मग आता इंडक्टिव्ह सर्किट स्टडी करूया. आता इंडक्टिव्ह सर्किट असेल तर EMFचं रिलेशन असतं E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. करंटचं रिलेशन असतं I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. बरोबर आहे. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स मायनस π/2 रेडियन. देअरफॉर इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू E इंटू I. सो हे झालं E0 साइन ओमेगा टी इंटू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. सो हे आलं E0 I0 साइन ओमेगा टी. आता साइन ओमेगा टी मायनस π/2 म्हणजे कॉस ओमेगा मायनस कॉस ओमेगा टी. मी काय म्हटलं लक्षात आलं. साइन ओमेगा टी मायनस π/2 म्हणजे काय, मायनस कॉस ओमेगा टी. सो इन्स्टंटेनियस पॉवर आली मायनस E0 I0 साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. ओके. ह्याला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो. सो हे आलं मायनस E0 अपॉन I0
इंटू 2 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय 2 साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी म्हणजे साइन 2 ओमेगा टी. सो इन्स्टंटेनियस पॉवर आली मायनस E0 I0 अपॉन 2 साइन 2 ओमेगा टी. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. मग ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल पी ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू टी पी आय डी टी अपॉन कॅपिटल टी. सो हे आलं इंटिग्रेशन 0 टू टी मायनस E0 I0 अपॉन 2 साइन 2 ओमेगा टी होल डिवायडेड बाय टी. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू मायनस E0 I0 अपॉन 2t इंटू इंटिग्रेशन 0 टू टी साइन 2 ओमेगा टी. ओके. आता इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 टू टी साइन 2 ओमेगा टी डी टी इज इक्वल टू 0. ओके. मग आता ह्या इक्वेशनमध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 पुट करतो. मग पी ॲव्हरेज इज इक्वल टू मायनस E0 I0 अपॉन 2t इंटू 0. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू 0. तर हा खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट. इन केस ऑफ इंडक्टिव्ह सर्किट देर इज नो पॉवर लॉस. म्हणजे इंडक्टिव्ह सर्किटमधून अल्टरनेटिंग करंट पास केला तिथे पॉवर लॉस होत नाही. क्लिअर झालं. डेरिव्हेशन अगदी सिंपल आहेत. एकाच फॉर्मॅटवाले डेरिव्हेशन आहेत. ॲक्च्युली एन सी आर टीमध्ये फक्त एकच डेरिव्हेशन आहे पॉवर लॉस इन LCR सिरीज सर्किट. आपल्या बोर्डच्या बुकमध्ये तिन्ही डेरिव्हेशन वेगळे वेगळे करून दिलेत प्लस चौथंही डेरिव्हेशन दिले. तर एकाच फॉर्मॅटनं सॉल्व्ह करायचे. मग आता आपण स्टडी करूयात पॉवर लॉस इन कपॅसिटिव्ह सर्किट. आता कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स प्लस π/2 रेडियन. बरोबर आहे. मग बघा जर कपॅसिटिव्ह सर्किट असेल EMFचं रिलेशन असेल E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. E म्हणजे इन्स्टंटेनियस पॉवर सॉरी E म्हणजे इन्स्टंटेनियस EMF. E0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ EMF आणि ओमेगा टी म्हणजे फेज अँगल. इन केस ऑफ इंडक्टर इन केस ऑफ कपॅसिटर करंटचं रिलेशन असतं I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. इक्वेशन नंबर 2. कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स प्लस π/2 रेडियन. मग इन्स्टंटेनियस पॉवर कॅल्क्युलेट करूयात. इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू E इंटू आय. सो हे आलं E0 साइन ओमेगा टी इंटू I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. सो हे आलं E0 I0 साइन ओमेगा टी. आता साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे कॉस ओमेगा टी. साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे काय झालं कॉस ओमेगा टी. ओके. ह्याला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो म्हणजे हे आलं E0 I0 इंटू 2 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय 2. सो इन्स्टंटेनियस पॉवर आली E0 I0 अपॉन 2 इंटू साइन 2 ओमेगा टी. Therefore, average power over a complete cycle P average is equal to integration 0 to t pi dt upon time of one complete cycle capital T. So P average is equal to here आलं इंटिग्रेशन 0 to capital T E0 I0 upon 2 sin 2 omega t dt
डिवायडेड बाय कॅपिटल टी. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू हे आलं E0 अपॉन 2t इंटिग्रेशन 0 to t साइन 2 ओमेगा टी डी टी. ओके, हे आत्ताच आपण इंटिग्रेशन सॉल्व केलं आहे. इंटिग्रेशन 0 to t साइन 2 ओमेगा टी डी टी इज ऑलवेज इक्वल टू 0. ॲक्च्युली इंटिग्रेट करायचं, त्यानंतर लिमिटचे व्हॅल्यू पुट करताना लिमिट अप्पर लिमिट कॅपिटल टी लोअर लिमिट 0 ह्याच्यामध्ये ओमेगाला 2 अपॉन टी पुट करावं लागतं. हे इंटिग्रेशन सॉल्व करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, बियॉन्ड स्कोप ऑफ आवर सिलेबस. त्यामुळे ह्या व्हॅल्यू पाठ करून ठेवा. इंटिग्रेशन 0 to t साइन 2 ओमेगा टी डी टी किती असतं? 0 असतं. ओके, मग पी ॲव्हरेज इज इक्वल टू हे आलं E0 अपॉन 2t इंटू 0. Therefore P average is equal to 0. So for capacitive circuit there is no power loss. लक्षात आलं? म्हणजे आतापर्यंत आपण 3 सर्किट कंपोनंट स्टडी केले, इंडक्टर, कपॅसिटर आणि रजिस्टर. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर त्याच्यामध्ये फायनाईट पॉवर लॉस असेल, सॉरी इंडक्टिव्ह सर्किट असेल तर पॉवर लॉस 0 असेल, कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर पॉवर लॉस 0 असेल, रजिस्टिव्ह सर्किट असेल तर मात्र तिथे फायनाईट पॉवर लॉस असणार आहे. ओके, आणि तो पॉवर लॉस किती असतो? ERMS इंटू IRMS. क्लिअर झालं? मग आता आपण इंडक्टिव्ह सर्किट स्टडी केलं, कपॅसिटिव्ह सर्किट स्टडी केलं, रजिस्टिव्ह सर्किट स्टडी केलं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे LCR सिरीज सर्किट. ओके, पॉवर लॉस इन LCR सिरीज सर्किट. आता तुम्हाला हे माहीत आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे, जर LCR सिरीज सर्किट असेल त्याच्यामध्ये करंट आणि EMF ह्यांच्यामधला फेज अँगल फिक्स नसतो. कोण लीड करतंय, कोण लॅग करतंय हे काही फिक्स नसतं, बरोबर आहे? मग कदाचित करंट लीड करत असेल किंवा कदाचित EMF लीड करत असेल तर हे डिपेंड असतं ऑन व्हॅल्यूज ऑफ LCR. मग आता मी EMFचं रिलेशन लिहितो. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, इक्वेशन नंबर 1. I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस मायनस 5. ओके, आता इथं मी प्लस मायनस का घेतलं? कारण LCR सिरीज सर्किट असेल तर कोण लीड करेल कोण लॅग करेल हे सांगता येत नाही. म्हणजे करंट पण लीड करू शकतो किंवा EMF पण लीड करू शकतो, डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यूज ऑफ LCR. आता इथे बघा, EMFचा फेज अँगल ओमेगा टी आहे आणि करंटचा फेज अँगल ओमेगा टी प्लस मायनस 5 आहे. याचा अर्थ करंट आणि EMF मध्ये फेज डिफरन्स किती आहे? 5 आहे. जर तुम्ही प्लस साईन यूज करताय तर करंट लीड करेल, मायनस साईन यूज करताय तर करंट लॅग करेल. मग आता इथे मी दोन्ही साईन एकत्र वापरलेत, प्लस मायनस, कारण आपल्याला माहित नाही कोण लीड करते, करंट लीड करतोय की EMF लीड करतोय. लक्षात आलं ना? LCR सिरीज सर्किट असेल तर करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज. त्याच्यामध्ये कोण लीड करेल कोण लॅग करेल हे फिक्स नसतं, ते डिपेंड असतं ऑन व्हॅल्यूज ऑफ LCR. म्हणून मी इथे घेताना करंट आणि EMF मध्ये आर्बिटरी फेज डिफरन्स 5 घेतलाय आणि इथे घेताना प्लस मायनस घेतलंय. त्यामुळं कदाचित करंट लीड करत असेल तर प्लस साईन यूज करा, करंट लॅग करत असेल तर मायनस साईन यूज करा. मग इंस्टंटेनियस पॉवर इज नथिंग बट E इंटू I. देअरफॉर इंस्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी इंटू I0 साइन ओमेगा टी प्लस 5. सो हे आलं E0 I0 साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी प्लस मायनस 5. आता पुढचा फॉर्म्युला साइन A प्लस बीचा आहे. मग साइन A प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो? साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. मग बघा, E0 I0 साइन ओमेगा टी. आता याला साइन A प्लस बी ने एक्सपांड करतो, म्हणजे हे आलं साइन ओमेगा टी कॉस 5 प्लस मायनस कॉस ओमेगा टी
साइन फाय. ओके. हां, सो साइन ओमेगा टी नात मल्टिप्लाय करतो. हे E0I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन फाय. ओके. ही तर 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो म्हणजे साइन 2 ओमेगा टीचा फॉर्म्युला ॲडजस्ट होईल. E0I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस 2/2 साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. सो हे झालं E0I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस साइन 2 ओमेगा टी साइन फाय अपॉन 2. बरोबर आहे. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. मग आता फाइंड करूयात ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ कंप्लीट सायकल. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू टी पी आय डी टी अपॉन कॅपिटल टी. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू टी E0I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी कॉस फाय प्लस साइन 2 ओमेगा टी साइन फाय अपॉन 2 डी टी होल डिवायडेड बाय टी. बरोबर आहे. क्लिअर झालं. मग आता बघा पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0I0 अपॉन 2 अपॉन टी इंटिग्रेशन 0 टू टी. हे आपलं आहे साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस डी टी प्लस इंटिग्रेशन 0 टू टी साइन 2 ओमेगा टी साइन फाय अपॉन 2 इंटू डी टी. सो हे आलं E0I0 अपॉन टी कॉस फाय इंटिग्रेशन 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी. ओके. प्लस साइन फाय अपॉन 2 इंटिग्रेशन 0 टू टी साइन 2 ओमेगा टी डी टी. ओके. आता हे दोन्ही इंटिग्रेशन आपण सॉल्व केले. इंटिग्रेशन 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी हे किती असतं T/2 असतं. अँड इंटिग्रेशन 0 टू टी साइन 2 ओमेगा टी डी टी हे असतं 0. मग व्हॅल्यू पुट करतो. सो हे आलं E0I0 अपॉन 2 कॉस फाय इंटू इंटिग्रेशन साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी ह्याची व्हॅल्यू किती असते T/2 प्लस साइन फाय अपॉन 2 इंटिग्रेशन साइन 2 ओमेगा टी डी टी 0 असतं. सो आपल्याला मिळालं पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0I0 हे 2 नाही हे टी आहे. हे टी कॅन्सल झालं. E0I0 कॉस फाय
अपॉन 2, बरोबर आहे. 2ला √2 इंटू √2 लिहितो. पी ॲव्हरेज इज इक्वल टू E0 अपॉन √2 I0 अपॉन √2 इंटू कॉस फाय. E0 अपॉन √2 म्हणजे ERMS, I0 अपॉन √2 म्हणजे IRMS. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू ERMS इंटू IRMS cos phi. ओके, दिस इज पॉवर लॉस इन LCR सिरीज सर्किट. मग याला असं लिहिलं तरी चालेल, पी ॲव्हरेज इज इक्वल टू PRMS इंटू कॉस फाय. आता पी ॲव्हरेज याला म्हणायचं रिअल पॉवर, PRMSला म्हणायचं ॲपॅरंट पॉवर, तर कॉस फायला म्हणतात पॉवर फॅक्टर. लक्षात आलं. तर हे एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन. ॲक्च्युली अगोदरच्या तिन्ही डेरिव्हेशनची गरज नाही आहे. त्या तिन्ही डेरिव्हेशनची फॉर्म्युले आपल्याला ह्याच्यावरनं प्रूव्ह करता येतात, पण आपल्या बोर्डच्या बुकचा मूर्खपणा त्यांनी सगळे रिलेशन त्यात दिले. तर एक लक्षात ठेवायचं, आता रजिस्टिव्ह सर्किट असेल तर तिथे फायनाईट पॉवर लॉस असेल, आणि तो पॉवर लॉस किती असेल, ERMS इंटू IRMS. इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर लॉस 0. कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर पॉवर लॉस 0. LCR सिरीज सर्किट असेल तर त्याच्यात फायनाईट पॉवर लॉस असेल, आणि तो पॉवर लॉस किती असेल, पी ॲव्हरेज इज इक्वल टू ERMS इंटू IRMS कॉस फाय, किंवा पी ॲव्हरेज इज इक्वल टू PRMS इंटू कॉस फाय. कॉस फायला काय म्हणायचं, पॉवर फॅक्टर, आणि फाय म्हणजे फेज अँगल. क्लिअर झालं. आता ह्या डेरिव्हेशनवर थोडासा फोकस करा. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर फेज अँगल किती झाला, 0, बरोबर आहे. म्हणजे कॉस 0 1 झालं. सो आन्सर काय आलं, ERMS इंटू IRMS. जर इंडक्टर असेल तर त्याचा फेज अँगल किती असतो, फेज डिफरन्स किती असतो, π/2. कॉस π/2 म्हणजे 0, म्हणजे सगळी टर्म 0 झालं, म्हणजे इंडक्टरमध्ये पॉवर लॉस किती झाला, 0. कपॅसिटर असेल तर फेज अँगल किती असतो, फेज डिफरन्स किती असतो, π/2. मग कॉस π/2 म्हणजे 0, म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली, म्हणजे पॉवर लॉस किती आला, 0 आला. ॲक्च्युली ते अगोदरची 3 डेरिव्हेशन सॉल्व्ह करणं मूर्खपणा झाला. हे एका डेरिव्हेशनमध्ये सगळंच कन्क्लुजन काढता येतं, पण आपल्या बोर्डच्या बुकमध्ये ते सगळे वेगळे डेरिव्हेशन दिलेत, म्हणून मी ते तुम्हाला वेगळं वेगळं घेतलं. तर लक्षात काय ठेवाल, रजिस्टिव्ह सर्किट असेल तर तिथं फायनाईट पॉवर लॉस असेल, PRMS इंटू ERMS इंटू IRMS. इंडक्टिव्ह सर्किटला पॉवर लॉस 0, कपॅसिटिव्ह सर्किटला पॉवर लॉस 0. LCR सिरीज सर्किट असेल तर तिथे फायनाईट पॉवर लॉस असेल, पी ॲव्हरेज इज इक्वल टू ERMS इंटू IRMS कॉस फाय. पी ॲव्हरेजला म्हणतात रिअल पॉवर, ERMS इंटू IRMSला म्हणायचं ॲपॅरंट पॉवर. कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर, आणि फाय म्हणजे फेज डिफरन्स. क्लिअर झालं. ठीक आहे, थांबूया.